तुम्ही सर्वजण. मी आहे ओम आणि तुम्ही बघताय MS20 ब्लॉगर चॅनल. आणि गाईज, मी आजपासून चालू करणार आहे डेली ब्लॉग्स चॅलेंज. सो आता मीन्स माझे आता 12th बोर्ड पण आहे आणि ब्लॉगिंग आणि प्लस इंस्टाग्राम हँडल. सो हे तिन्ही कसं मॅनेज होणार आहे आय डोंट नो, बट करूया, होऊन जाईल. सो आणि मी आज करणार होतो अर्ली मॉर्निंग स्टडी चॅलेंज. अर्ली मॉर्निंग मीन्स अर्ली मॉर्निंग 4 वाजता उठणार होतो आणि आता वाजलेले आहे 9. सो तो चॅलेंज आपण उद्या करूयात. आपण करू की मॅक्स टू मॅक्स आपण किती वेळ अभ्यास करू शकतो. सो आज आपण ते करणार आहे. आणि ज्यांनी कोणी मला इंस्टाग्रामवर फॉलो नाही केलं तर तुम्हाला स्क्रीनवरती आय डी दिसत असेल. नाही तर मग मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये माझी आय डी देऊन देईल. सो त्याच्यावर तुम्ही फॉलो करून द्या. मी आता झाले माझी अंघोळ आणि मी फुल रेडी. आणि आता वाजले आहे 9:50, ऑलमोस्ट 10 वाजले आहे. सो आता मी बसतो आहे अभ्यास करायला आणि मध्ये मध्ये ब्रेक घेत राहील आणि तुम्हाला अपडेट देत राहील मी काय करतो आहे काय नाही. आणि जर तुम्ही माझा लेट नाईट स्टडी ब्लॉग नाही बघितला तर लवकरात लवकर जाऊन बघा. आता अभ्यास स्टार्ट केलेला आहे आणि मी घेतला आहे सब्जेक्ट सगळ्यात पहिले मॅथ्स. सो गाईज, आता वाजले आहेत 12 आणि आता माझे आजी बाबा गेले आहेत थोड्या वेळ पहिले गणेश मंदिरात सिटीमध्ये. सो आता मी आहे घरी एकटा. आणि ह्या टायमाला माझे आजी बाबा मंदिरात का बरं गेले आहेत तुम्हाला सांगतो. कारण आज आहे गणपती बाप्पाचा जन्म आणि कोइन्सिडन्स बघा गाईज. आणि आपण पण आजपासून डेली ब्लॉगिंग चालू करतो आहे. सो गॉड्स प्लॅन इज ऑलवेज बेटर. सो बघू आता पुढे काय होतं काय नाही. सुरुवात तर चांगल्याच दिवसापासून चालू झालेली आहे आणि चांगल्या कामापासून. मीन्स आता मी बसतो आहे अभ्यास करायला. आता झाले आहेत 12 वाजलेले आहे आता. सो आता आजी बाबा नाही आहे घरी. सो आता मी दरवाजा लावला आणि आपण त्या रूममध्ये असतो. सो आता मी चाललो आहे त्या रूममध्ये अभ्यास करायला. घरी एकट्या असल्याचे फायदा आणि ॲडव्हान्टेज मला हा आहे की मी बिंदास घरात व्लॉग करू शकतो. आणि जेव्हा घरात आजी बाबा असले तेव्हा मी नाही करू शकत कारण माझ्या घरी कोणालाच नाही माहिती की मी व्लॉगिंग करतो आहे. सो जेव्हा त्यांना कळेल तेव्हा त्यांना खूप मोठा झटका बसणार आहे. झटका आणि माझ्यासाठी पण खूप मोठा दिवस राहणार आहे तो. कारण जे बोलणे पडणार आहेत ना. सो ते असू द्या. आता मी जातो आहे अभ्यास करायला. सो आहे आता झाला आहे टाईम 1:20. सो मी आता हॉलमध्ये याच्यासाठी आलो आहे कारण लाईट गेली आहे आणि माझा मॅथचा सब्जेक्ट नेमकेच संपला. आणि मी तुम्हाला आता अपडेट देणारच होतो की तेवढ्यात लाईट गेली. सो आता झाला आहे माझा मॅथ्स सब्जेक्ट. आता घेतो आहे दुसरा. मग तसंच हळूहळू करता करता असे 6 सब्जेक्ट करायचे आपल्याला. सो ते झाल्यानंतर मग मी बसणार आहे रिलॅक्स. आणि आपण बसलो होतो 9 वाजता. ॲप्रॉक्स 1 घंट्याचा गॅप पडला होता आतमध्ये. सो आता टाईम बघा तुम्हीच किती झालेला आहे. सो आता वाजलेले आहेत दीड वाजत आलेला आहे ऑलमोस्ट. आणि आपण बसलो होतो 9:30 वाजता अभ्यास करायला. ते आपल्याला 1 घंट्याचा गॅप पडला होता. बाकी आता मी करतो आहे लाईटचं वेट आणि जशी लाईट आली तशी मी बसणार आहे अभ्यास करायला. कारण त्या रूममध्ये लाईटचा इश्यू येतो आहे त्या साईडला. सो आता मी बसलो आहे हॉलमध्ये सध्या करतो आहे लाईटचं वेट. जर तुम्ही ब्लॉग बघत असेल तर नक्कीच लाईक करा असेल. जर नसेल आवडत, माझं काही इम्प्रूव्हमेंट करायची असेल तर कमेंट सेक्शनमध्ये सांगा. कमेंट सेक्शन ऑन आहे आलेली आहे. आणि मी आता चाललो आहे माझ्या बेडरूममध्ये अभ्यास करायला परत वापस. आणि आता 2 वाजले आहेत. ऑलमोस्ट अर्धा तास घेतला लाईटनी यायला. सो आता विदाउट टाईम वेस्ट केलं मी बसतो आहे आता अभ्यास करायला.
मला झाले आहे अभ्यास करून आता वाजलेले आहेत 3. सो आता ऑलमोस्ट 6 तास झाले आहे मला अभ्यास करून. सो आता मला येते आहे झोप, कारण मी रात्री लेट नाईट झोपलो होतो. ती एक सवयच बनून गेली होती माझी, डेली लाईफ रुटीनचा पार्टच झालेला होता तो, की लेट नाईट झोपायचं. मग म्हणजे लेट नाईट मीन्स मी लेट नाईटपर्यंत स्टडी करत बसायचो, मग नंतर सकाळी झोपायचो. तर आता मला ती सवय लागली होती. आता मी काल 2 वाजता झोपलो, मी तुम्हाला पहिले सांगितलंच. सो आता मला येते झोप. सो मी आता घेतो आहे पॉवर नॅप. अशी पण आपली 5 तास अभ्यास झालाच आहे. सो अजून आपल्याला करायचं आहे. तर आता सध्या आपले झालेलं आहे 2 सब्जेक्ट कंप्लीट. कंप्लीट तर नाही म्हणता येणार. आजचं 2 सब्जेक्टचं पूर्ण झालेलं आहे. बाकीचे 4 बाकी आहे. सो बाकीचे 4 मी पॉवर नॅप झाल्यावर करेल. सो भेटतो तुम्हाला. तिळगुळचे मोदक. आता करूयात आपण ब्लॉगला इथेच एंड, कारण माझ्या आजी बाबा पण आले आहे. सो आजीने आणले होते माझ्यासाठी तिळगुळचे मोदक, जे तुम्ही आता थोड्या वेळ पहिले बघितले. सो भेटूयात असंच पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून. टाटा बाय बाय.